माझी मावशी आली, माझी मावशी आली. मावशी काय खाऊ आणलीस? नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आज मी खूप खुश आहे. का सांगते, आज माझी मावशी येणार आहे, भारती मावशी, जी 2 नंबरची मावशी आहे. खूपदा ती दिसत नाही व्हिडिओमध्ये. जेव्हा यात्रेची निमंत्रण द्यायला गेले होते तर त्या व्हिडिओमध्ये थोडीशी दिसलेली. त्यांचं हॉटेल असल्यामुळे तिला अजिबात वेळ मिळत नाही. तर आज उद्या 2 दिवस ती राहणार आहे. मीरू मावशीच्या घराचा व्हिडिओ टूर मी देईनच. उद्या मावशीच्या घरी जाणार आहे तर तेही नक्की देईन. खूप जणी एकच प्रश्न सारखं विचारतात, आत्याच्या वाढदिवसाला का नाही गेलीस? आत्याचं लग्नाचा वाढदिवस होऊन 1 महिना झालेला आहे करेक्ट. आणि त्यावेळी मी माझ्या सासरी होते, लक्ष्मी यात्रा झाली होती आणि दुसऱ्या दिवशी लगेच मला तिच्या बर्थडेला जाणं पॉसिबल नव्हतं, लग्नाच्या वाढदिवसाच्या याला जाणं पॉसिबल नव्हतं. कारण का माझ्या सासरी खूप कामं होती आणि ती कामं टाकून तशीच मी जाऊ शकत नव्हते. आत्याचा मला फोन आलेला, धनु असं अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन आहे ये म्हणून, पण मला जाता आलं नाही. कारण पहिल्यांदा मी सासरी माझ्या प्रिफरन्स दिला, कारण सगळा पसारा होता यात्रा आदल्याच दिवशी आवरलेली असल्यामुळे. मग माझी जागी कोणीही असती तरी ती कुठलाही माहेरचा कुठलाही कार्यक्रम असता तरी ती गेली नसती सासरचा कार्यक्रम टाकून. तर ठीक आहे, खूप जणींनी काल विचारले, म्हटलं कंटिन्युअसली 2-3 व्हिडिओमध्ये ते आलं की सांग, मग प्रत्येकाला उत्तर देण्यापेक्षा म्हटलं आपण व्हिडिओमध्ये सांगू. तर हे असं झालं होतं. आणि ऑब्व्हियसली आहे की आपलं घरातलं आपण अगोदर बघतो, नंतर जातो. आणि त्याच्यानंतर अजून काय होतं, आत्या परत का बोलत नाहीयेत, आत्या हे करणे, तर सगळं व्यवस्थित आहे. पण कसं असतं की काही गोष्टी त्या रुळावरती यायला थोडासा वेळ लागतो. आता आम्ही एका कार्यक्रमात परत भेटलो, तर तिथं भेटल्यानंतर पण माझं आत्यांशी वगैरे बोलणं झालं, राजेश्रीची पण बोलणं झालं, पण थोडासा वेळ लागतो ना. आणि माझं तरी मत आहे की मी ह्या गोष्टी स्वतःहून तुम्हाला सांगेन, सगळ्या जेव्हा व्यवस्थित मस्त छान होतील तशा. पण त्याच्यामुळे तुम्ही पण थोडंसं जे प्रश्न विचारत ना, हे असंच का तसंच का, मी माहित आहे की मी काही गोष्टी आमची पूर्ण फॅमिली खूप दिसायची, छान वाटायचं. आणि ते प्रत्येकीला आता वाटतं की असंच दिसावं, पण ते व्हायला थोडासा वेळ लागतो, आपण वेळ द्यावा लागतो. कोणाच्यात वाद किंवा कोणाच्यात असं रुसवे फुगवे नाही होत, तर ते निघतात, ते काही कायमचे राहत नाहीत. सो त्यांना हे उत्तर आहे. आज मावशी येणार आहे जसं मी म्हटलं. मग मावशी येणार आहे म्हटल्यानंतर कंटिन्युअसली ती हॉटेलमध्ये नुसतं जेवण करत असते. म्हणजे फोडणी मारायचं वगैरे हे सगळं तिच्या हातचं चव खूप छान आहे. पण तिला कधी जेवायला मिळतं का? तर त्याच्यासाठी आज मम्मीने तिच्यासाठी खास छान बेत केलेला आहे. आणि मम्मी आणि आरव गेलेले आहेत खाली. मम्मीच्या मैत्रिणीचा बड्डे होता तर तिकडे गेलेले होते, सगळे त्यांच्या भिशी ग्रुपमध्ये सेलिब्रेट करतात. तर आता आला वाटतं विनू घेऊन. नाही, आरव पण गेला होता तिच्याबरोबर, कारण तोही कंटाळलेला होता, मग तोही गेला होता. आणि इथलं आमचं काम अजून अर्धवट राहिले पत्रेवाल्यांचं, कारण कोल्हापूरवरून ते मागवतात पत्रे, तर ते अजून आलेले नाही आहेत. तो आता आज येणार, ते आज पण आलेले नाहीत, आता उद्या येतात काय बघूया. आणि हे कंपाऊंडचं काम, जे कॉलम ओतलेले आहेत ते तर आहेच, पण आज करणार होता सुरू. मग तो माझा मित्रच आहे, मग तो बोलला की सोमवारपासून आम्ही करतो आणि 2-3 दिवसात तुला करून देतो, कारण आता पावसाळा सुरू व्हायच्यात सगळेच जण खूप कामं आवरायचं बघतात. तर असं झालेलं आहे. आरव इथे खेळायला आला होता. ही माझी शाळा. येते चल, नाही अजून तास आहे. आणि इथून ही अशी कॉलेज पण इथेच झालं, 11वी-12वी कॉलेज, ही शाळा. जस्ट मी जाऊन आले. आरव परत तिथे साईडच्या काकी आहेत, त्यांच्या तिकडे गेलाय खेळायला. आणि मावशीला फोन केला, मावशी नुकतं निघाले यासाठी. आणि मम्मी एकदम छान पंचपक्वान, बहिणीला आवडते म्हणून, बहिणीची आवडती बिर्याणी. मेनू पण उद्या जाणार, तुला पण खायची आहे म्हणून सगळ्यांसाठी नाही, पण हे मेन बहिणीसाठी आहे. मम्मी आमचे नावं घेऊ नकोस तू, आम्हासनी अगोदर केलीस आहे. माझी बहीण काय सारखं सारखं नाही ग, सारखं यायची तरी बी करीतीस ती. करी तर सोड, तरी बी आता तिला कसं तिच्या हॉटेलातलं खाऊन, हॉटेल आहे त्यांचं, तिचं खाऊन कंटाळते नाही जरा. मग जरा असं माझ्या आजचं खाऊन जरा फ्रेश वाटते, तिला भारी वाटते. बहिणीसाठी काय बी दिलीस तरी खाते आमच्या मावशीचं. काय म्हणजे काय नसते. 4 साड्या जर समोर ठेवल्या तिच्या, तर आधी तिचं म्हणणं काय असतं, जर मावशीच म्हटलं की मावशी या 4 मधली एक सिलेक्ट कर, तुम्हाला तिघीसनी 3 आणलेले आहेत आणि सिलेक्ट कर, तर तिच्या आधी असते ताईस अगोदर विचार, मिरूस अगोदर विचार, मग मी घेतो, उरली मी घेतो म्हणते. ती स्वतः कधीच घेत नाही की ही मला पाहिजे, ही द्यावा म्हणून. नेहमीच आहे तिच्या समोरच ठेवल्या साड्या. खास आईच्या लग्नासाठी एवढं हे करून वगैरे सांगते. होय, कारण ते आता एवढी वर्ष
राहिलेले आहेत ना. होय, आम्ही ज्याचं लग्न आहे ना तर त्या मुलाला, म्हणजे तो माझ्यापेक्षा 1 वर्षानं मोठा, तर तो आमच्या घरी खेळलेला वगैरे आणि मावशीने वगैरे खेळवलेला आहे त्याला. त्याच्यामुळे मग त्यांना फोन केला होता, मावशी त्यांनी यायला लागले, उद्या लग्न आहे ते. सो मी जरासं बाहेर चटई वगैरे तशीच पसरलेली आहे. तासाभरात येईल म्हटले. अंजूस फोन केलो, 15 मिनिटं झाली निघून. मावशी हर्ष लिहू लागले, तर येईल 1 अर्ध्या तासात पोहोचेल मावशी. माझी मावशी आली, माझी मावशी आली. मावशी काय खाऊ आणलीस? मावशी काय खाऊ आणलीस सांग मला. तुझ्यासाठी, माझ्यासाठी खाऊ. अगं बाई, माझी मावशी आहे. मान राखून आली माझा. मावशी मी पाय पडतो नाही की पाय लागू मावशीची पाय लागू. लहान असताना खूपदा म्हणजे एकत्र जमायचो, पण आता जसं जसं मोठं झालो ना ह्या सगळ्या गोष्टी खूप कमी होत गेल्या. क्वचितच म्हणजे एक जण असतं, एक जण असतं. तर राजश्री कोल्हापूरला आहे, मी विनू आहे, हर्षल आहे, बाकीची काही जण नाहीत, असं होतं. म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यात असं होत असतं. लहान असताना आपण किती मस्त एकत्र जमायचो, उन्हाळ्या सुट्टीमध्ये मज्जा करायचो, सगळे एकत्र भेटायचो. पण काय माहीत हळूहळू मोठे होतोय आणि खूपच मोठे होत जाते. आजी पण आली होती, आजीमध्ये गेली होती घरी, ती खूपच आजारी पडली होती. जसं मी म्हटलं होतं लास्ट वीकमध्ये सगळेच लोक खूप आजारी पडले होते घरात. तर तेव्हा आजीला पण खूप जास्त आजारी झाली होती ती. तर तेव्हा मी ती मामाच्या घरी गेली होती परत. आणि मावशीला आम्ही इकडे म्हणजे मावशीला जेव्हा बोलवलेलं तेव्हा मग तिला सांगितलं की मावशी आली. म्हटल्यानंतर मग तीही आली. म्हटलं कारण मावशी 1-2 दिवसच थांबणार आहे आणि जाणार आहे त्याच्यानंतर, कारण तिलाही जास्त असं थांबता येत नाही कुठेही गेली तरी. क्वचितच तिला वेळ मिळतो कुठेही जायचं म्हटलं तर. त्याच्यामुळे खुश, म्हणजे आजी जास्त खुश होते, कारण तिला जास्त तिला पाहता येत नाही. मीरू मावशीला किंवा मम्मीला जेव्हा वाटेल तेव्हा आई भेटू शकते, पण भारती मावशीला कसं तिला जेव्हा वेळ मिळेल मावशीला तेव्हाच ती येऊ शकते इकडे. तर आल्यानंतर मग ह्या दोघी, मम्मीनं ह्या दोघी नाही म्हटलं, तुम्ही दोघीही गप्पा गोष्टी मारत बसा. कारण आई आल्यानंतर कसं की ह्या मुलींना थोडंफार मदत करतो किंवा हे असं काहीतरी येतं तिचं. मग मम्मीला म्हटलं काही कुणी मदत करायची नाही, मी करणार. मग मम्मी आणि मी दोघी आम्ही करून घेत होतो. मग ते बरेचदावरून एकटे दोघींनी कोणी असं कमेंट असते की धनश्री जास्त जायला आहे, धनश्री जास्त वाजलाय. तर खरं सांगू काय, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते बघा. काही जणांना कांदा हा जास्त जळालेला आवडतो, काही जणांना ब्राऊन कलरमध्ये आवडतो. तर आम्हाला थोडंसं करपलेला आवडतो, ते टेस्ट थोडी छान लागते. प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे म्हणा. तर मम्मीने मला म्हटलं की तू थर लावून घे आणि बाकीचं मी आवरते. म्हणून मी बसून इथे थर लावत होते आणि आरो बोलला की मग मी शूट करतो दे इकडं. तर 1 किलो चिकन आणि 1 किलो तांदूळ, बिर्याणीचा बासमती राईस वापरला होता नॉर्मलवाला, जो आपला मिळतो इंडिया गेट वगैरे, तर ते वापरलं होतं. मी जेवण करून आलेली आहे. मावशी, आई वगैरे सगळे जेवायला लागल्यात. जेवल्यानंतर मावशीला आपण एक किस्सा विचारायचा आहे. जेवण झालं की मग आपण बोलूयात. आईस्क्रीमने जेवण जेवते, बरोबर आहे की. खरंच रे, जरा खायचं आणि भात खाल्ल्यावर आजार कमी होतोय. हा बरोबर आहे की. काय भात खाल्ल्यावर आजार कमी? आई नेहमी बरोबरच सांगते. आई ना, होय. नाही वाटत. एवढी ती साऊथची लोक भात खातात रात्रंदिवस, त्यांची कुठे ते काय म्हणते माहिती काय? त्याने काय म्हटलं माहिती काय? सांग की मगाशी काय म्हटलं, सांग की आता मगाशी रोहित शर्माचं म्हटलेलं नको बाई, रोहित शर्मा काय म्हणते? रोहित शर्मा बघितला तर रोहित शर्माचं पोट दिसलं का असतं त्या जर्सी मध्ये, इंडियन जर्सी मध्ये आता मॅच चालू आहे. रोहित शर्माचं पोट बघ माझ्या एवढं आहे म्हणते, म्हणून मला रोहित शर्मा आवडतोय अरे चमचे घेऊन येतो बाळा. चला आईस्क्रीम पार्टी जेवल्यानंतर. मुंबईचा फॅन नाही मावशी, काही असं रात्रंदिवस नुसतं कामात असतेस, तुला आज कसं वाटतंय? पक्षी कसं उड्या मारत फिरते काय करू आणि काय नको 2 दिवस. खरंच की. आता 2 दिवस म्हणजे आजचा दिवस तरी असा गेला, उद्याचा दिवस तरी असा लग्न हे तिथे जाणार. सोमवार आला की अरे देवा आता जायचं. बरं, तुझ्या नितळ त्वचेचं राज काय सांग माझ्या ऑडियन्सला. गप बस. रात्रंदिवस चुलीजवळ राहायचं, गॅसची वाफ घेत
चांगलं छान स्टीम मिळते, सगळे टॉक्सिन निघून जातात कंटिन्युअस. बाकी दुसरं काय करायला लागत नाही. ही माझी मधली मावशी. मावशी आईस्क्रीम कसं आहे बघ. चांगला आहे बा आईस्क्रीम. टेस्ट करून बघतो थांबा. टेस्ट करून बघूया. विनून तयार करले. अरेबियन ड्रायफ्रुट्स चांगलंय. मग आपले अरेबियन ड्रायफ्रुट्स आहे म्हणते, ह्या ड्रायफ्रूट मध्ये त्या ड्रायफ्रूट मध्ये काय फरक पडते? काय तोंडात गेल्यावर आला ते गाणं त्यांचं अरेबिक डान्स मध्ये असते बघ, आवळे बिया असं टाईप, तसं काय करते काय तोंडात गेल्यावर? आता खाऊन बघ. डान्स करूया आणि बघूया. हर्षद तुला काय फरक वाटायला लागला ड्रायफ्रूट मध्ये अरेबियन? अरेबियन आहे. तू कसं ओळखलं मम्मी? अरेबियन देशात जाऊन आलीस आहे तू? बापरे. अरेबियन हे काय कंट्री कुठलं कुठलं जरा सांग मम्मी. ते मागच्या पानाचं हे होतं. मला तू सांग मम्मी, मी तुला पानाचं पान हो गया. आई जरासा खा. मला ते फालुदाच वाटायला लागलंय. फालुदा सारखी टेस्ट आहे बघ.